सुलभ भारती या पुस्तकातली ही कविता आहे झुळूक. कवी आहे कवी दामोदर कारे. पहिल्यांदा आपण ही कविता पूर्ण म्हणूया आणि मग समजून घेऊया. ऐका, वाचा, म्हणा. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थपकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावणी अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलून बघे तो व्हावे पसार पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकीर, झुळझुळ वाऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, फुलवित मखमली तरंग जावे गात. वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूच, कणसांच्या कानी सांगावे हितगूच. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवे मुखावर आणावी बिलगुनी. स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. झुळूक कविता. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. झुळूक. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कवितेचा अर्थ आहे, कवीला इथे असं म्हणायचं आहे की त्याला असं वाटतं आहे की त्याने सानुली म्हणजे लहानशी, मंद म्हणजे हळूवार अशी वाऱ्याची झुळूक व्हावी आणि मन जिथे जायला ओढ घेईल तिकडे सगळीकडे बंधन झुगारून स्वैरपणे म्हणजे मुक्तपणे फिरावे. कवी म्हणत आहे की लहानशी वाऱ्याची झुळूक व्हावे आणि मनात येईल तसं मुक्तपणे फिरावं. काही आपल्या हिंदी मीडियमच्या मुलांसाठी ज्यांना ही कवितेचा अर्थ हिंदीतून हवा आहे त्यांसाठी सुद्धा या कवितेचा अर्थ हिंदीतून सांगते. कवि को ऐसा कहना है कि वह हवा का हल्का सा छोटा सा झोंका होकर जैसे मन करे वैसे बहना शुरू करे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. कधी बाजारात कधी नदीच्या काठावर, राईत म्हणजे बागेत, तर कधी एखाद्या पडक्या वाड्याच्या मोडलेल्या वाड्याच्या मागे. हिंदीमधून सांगते परत एकदा याचा अर्थ. कभी बाजारों में कभी नदिया के किनारे, कभी बागों में तो कभी पुरानी टूटी हुई हवेली के पीछे. हवा का झोंका बनके जाना है. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. कधी असं वाटतं हळूहळू थांबत थांबत जावं, कधी चाहूल घेत म्हणजे कानोसा घेत, कधी रमत गमत शांतपणे, तर कधी भरारी थेट म्हणजे जोरदार वाहत हवेच्या झोक्यासारखं जावं. कभी धीरे धीरे रुक रुक के जाना है, तो कभी आगे पीछे अंदाजा लेते हुए, कभी शांति से घूमते घूमते, तो कभी जोरों की हवा के झोंके की तरह जाना है. लावणी अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलून बघे तो व्हावे पसार. कधी एखाद्या फुलाच्या कळीला हाताचे बोट लावल्यासारखे करावे आणि तिचे फूल होऊन उमलून फुलून तिने बघेपर्यंत पळून जावं. कभी हाथों की उंगली की तरह किसी कली को छूना है और वह खिलके उसका फूल बनने से पहले वहां से भाग जाना है. कवी म्हणतो, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. कवीला असं म्हणायचे
की ज्या फुलाला त्याने हात लावलेला आहे, हळूवार स्पर्श केलेला आहे, ते फुलून यायच्या आत पळून जायचं आहे. पण जाता जाता त्या फुलाचा सुगंध, सुवास बरोबर न्यावा आणि वेगवेगळ्या दिशांना फिरताना तो सगळीकडे उधळून द्यावा आणि पसरावा. कवि कहता है, फूल खिलने से पहले निकलना तो है, पर निकलते निकलते उसकी खुशबू साथ लेनी है और दश दिशा बहते बहते हर एक दिशा में उस सुगंध को, उस खुशबू को फैलाना है. गाण्याची चुकली मकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. झरा वाहताना त्याचा होणारा खळखळ आवाज एखाद्या चुकलेल्या चालीच्या गाण्याची लकेर असावी तसा ऐकायला मधुर गोड वाटतो आहे आणि तो चारही बाजूंना पसरवून द्यायचा आहे. झरना जैसे बहते समय आवाज करता है, ऐसे ही उस गाने की धुन लगती है गलत से ही, मगर गाना तो गाना है और उसे चारों ओर फैलाना है. कवी कहता है, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावेगा. याचा अर्थ असा आहे, कवीला असं म्हणायचंय, शेताचा हिरवागार रंग जणू पाचू हे एक अनमोल रत्न आहे किंवा निळीशार शांत नदी यांना खुलवत